पंजाबराव डक यांचा नवीन हवामान अंदाज 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येते। ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी एक नवीन हवामान अंदाज जाहीर केलाय। या नव्या हवामान अंदाजात पंजाबरावांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे। राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबर महिन्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पंजाबरावांकडून समोर आलाय। पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू राज्यात मुसळधार पाऊस होईल। तिकडे तिरुपतीकडे देखील या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्या लोकांना तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी जायचं असेल त्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। दरम्यान या पावसाळी वातावरणाचा आपल्याकडे देखील प्रभाव पाहायला मिळणार आहे। तिरुपतीकडे 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्यानं याचा प्रभाव म्हणून आपल्या महाराष्ट्रात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। 1 डिसेंबर नंतर महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची शक्यता आहे। 2 डिसेंबर पासून ते 4 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थोडाफार पाऊसही पडणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार या काळात राज्यातील नांदेड, अहमदपूर, उदगीर, अंबाजोगाई, परळी, लातूर, केज, धाराशिव, पंढरपूर या भागात अगदीच किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मात्र त्यानंतर राज्यात पावसाची व्याप्ती वाढणार आहे। 4 तारखेनंतर महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। सर्वदूर पाऊस पडणार नाही, मात्र काही ठिकाणी पावसाची हजेरी राहील। पंजाबराव सांगतात की 4 ते 8 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी, राधानगरी, पुणे, नांदेड, जत, पंढरपूर, लातूर, बीड, संगमनगर, कोकण, जळगाव, संभाजीनगर, वैजापूर, शिर्डी, गंगापूर, अहिल्यानगर, धाराशिव या भागात पावसाची शक्यता आहे। या काळात सर्वदूर पाऊस पडणार नाही, मात्र वर सांगितलेल्या भागांमध्ये पावसाची शक्यता असून या अनुषंगाने या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामं नियोजित वेळेत करून घ्यावी आणि पावसाचा अंदाज पाहून आपल्या पिकांची देखील काळजी घ्यावी असा सल्ला यावेळी ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे। नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दीक्षा नैसर्गिक शेती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।